मोनोर येथील ट्रामा केअर सेंटर हॉस्पिटलच्या कामाची आज 30 एप्रिलला आमदार राजेंद्र गावित यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली। यावेळी त्यांनी कामाच्या दर्जाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले। तसेच इमारतीची पाहणी करत असताना बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केल्याचेही समोर आले आहे। हॉस्पिटलची पाहणी करताना गावित यांनी निदर्शनास आणले की दिवसा देखील संपूर्ण इमारत अंधारात आहे आणि योग्य व्हेंटिलेशनची व्यवस्था नाही। अशा मूलभूत त्रुटींवर त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला। कामाचा दर्जा नीट ठेवा, किती टक्केवारी घेणार असा थेट सवाल करत त्यांनी गैरप्रकारांवर अप्रत्यक्षपणे बोट दाखवले। सध्या हॉस्पिटलचे काम अद्याप अपूर्ण असून अनेक अत्यावश्यक सुविधा कार्यान्वित झालेल्या नाहीत। नळ बसवले असले तरी पाणी पुरवठा सुरू झाला नाही। विद्युत कामे अर्धवट अवस्थेत आहेत, तर लिफ्टचे कामही पूर्ण झाले नाही। यामुळे रुग्णालय सुरू होण्यास आणखी विलंब होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। पालघर जिल्ह्यात दररोज अपघात घडत असून अनेक रुग्णांना उपचारासाठी सेलवासापर्यंत प्रवास करावा लागतो। अशा परिस्थितीत मोनोर येथील हॉस्पिटल लवकरात लवकर सुरू व्हावे अशी नागरिकांची मागणी आहे। आणखी किती दिवस रुग्णांनी जीव धोक्यात घालून प्रवास करायचा असा प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे। जिल्हा शल्यचिकित्सक रामदास मराठ तसेच संबंधित खात्याचे अधिकारी यावेळी उपस्थित होते। आज आपण ट्रामा केअर सेंटरचे कामाची पाहणी बघायला आलो। कुठेतरी आपण या ठिकाणी नाराजी व्यक्त करत या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यात, काय सांगाल? खरं म्हणजे मुंबई बडोदा हायवे, त्याचप्रमाणे आता या ठिकाणी NH-48 म्हणजे घोडबंदर ते तलासरी अशा प्रकारचा हा हायवे, या ठिकाणी दररोज त्या ठिकाणी मेजर ॲक्सिडेंट होतात आणि त्यामुळे या घोडबंदरपासून तलासरीपर्यंत कुठल्याही प्रकारे या ठिकाणी आधुनिक पद्धतीचं किंवा ट्रामा केअर सेंटर म्हणा किंवा एखादं सिव्हिल हॉस्पिटल इथे नसल्यामुळे त्या ठिकाणी या पेशंटची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते असं। आणि पालघर जिल्हा हा खूप उष्णाने त्या ठिकाणी म्हणजे बदनाम झालेला आहे। अशाही परिस्थितीमध्ये या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटल आणि ट्रामा केअर सेंटर जवळजवळ 2019 पासून या ठिकाणी या ट्रामा केअर सेंटरला त्या ठिकाणी सुरुवात झाली, परंतु अद्यापही त्या ठिकाणी या ठेकेदाराच्या याच्यामुळे काय म्हणतो की दुर्लक्षपणामुळे म्हणा किंवा संबंधित यंत्रणा जी आहे यंत्रणेने पाहिजे तसं लक्ष द्यायला पाहिजे होतं, दुर्दैवाने ते देऊ शकले नाही। आणि म्हणून आज या ठिकाणी जवळजवळ 6 ते 7 वर्ष या ठिकाणी या बांधकामाला होत आहेत। परंतु इथल्या सामान्य आणि गरीब म्हणजे पेशंटची या ठिकाणी आवश्यकता आहे की या ट्रामा केअर सेंटरच्या माध्यमातून हे 200 बेडचं हॉस्पिटल आहे, या माध्यमातून या ठिकाणी आपला ज्या आधुनिक सुविधा आहे ज्या महानगर क्षेत्राला ज्या पुरवल्या जातात की MRI असेल, CT स्कॅन असेल, डायलिसिस असेल, सोनोग्राफी असेल, या आधुनिक सोयी या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि त्यामुळे इथल्या सामान्य जनतेला त्याचा जास्तीत जास्त या ठिकाणी त्याचा फायदा होणार आहे। सर, मे महिन्यात हे ट्रामा केअर सेंटर सुरू करण्याचं आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आलं होतं, मात्र अजूनही कुठलंही काम या ठिकाणी पूर्ण झालेलं दिसत नाही, काय सांगाल यावर? हे बघा, हे ट्रामा केअर सेंटर मे महिन्याच्या एंडिंगला त्या ठिकाणी त्याचं म्हणजे उद्घाटन करायचं असं मंत्री महोदयांचं सुतोवाच होतं, परंतु या ठिकाणी अजूनही अनेक या ठिकाणी सुधारणा म्हणजे आपले अनेक स्ट्रक्चर आहे, त्या स्ट्रक्चरमध्ये त्या ठिकाणी सुधारणा करण्यात आल्या असं। आणि त्यामुळे त्या सुधारणांमुळे या ठिकाणी तो विलंब झालेला आहे। अजूनही काही इन्स्ट्रुमेंट आलेले नाही, परंतु इन्स्ट्रुमेंट जे आहे या ठिकाणी सिव्हिल सर्जन स्वतः त्या ठिकाणी आणि डेप्युटी डायरेक्टर त्या ठिकाणी स्वतः प्रयत्न करत आहेत की काय म्हणतो की आपण म्हणजे काय म्हणतो की वापरा, म्हणजे आपलं हस्तांतर करा आणि वापरा। आणि म्हणून अशा पद्धतीने जे जुने जे आपले इन्स्ट्रुमेंट आहेत म्हणजे MRI आहे, CT स्कॅन आहे, ते या ठिकाणी प्रत्यक्ष आणून त्या ठिकाणी त्याला सुरुवात करणार त्यानंतर काही म्हणजे आपलं महिन्याने या ठिकाणी आधुनिक अशा पद्धतीची त्या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट या हॉस्पिटलला त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।